मित्रांनो नमस्कार. तुमचं परत स्वागत इंडी मित्रांमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही भेटले की आपली मराठी मीडिया तो विषय भयंकर चवीने चघळायला सुरुवात करते. आणि त्यातही मी असं म्हणेन की मुंबईची प्रेस जास्त. याचं कारण काय असावं? तर एक सिंपल जे कारण, अगदी जे अपरंटली डोळ्याला दिसतं ते हे की दोघंही अतिशय प्रसिद्ध आहेत. दोघांचाही प्रचंड दबदबा आहे. दोघांच्या मागे बाळासाहेब ठाकरे नावाच्या हिमालय एवढ्या माणसाची लेगसी आहे. आणि दोघंही प्रचंड पैसेवाले आहेत. त्याच्यामुळे हा विषय चघळताना, मीडियाला हा विषय चघळताना एखादं चघळायला हाडूक मिळतं का हे सुद्धा मित्रांनो आशा असतेच. म्हणजे जाहिराती नावाचं जे हाडूक आहे ते आपल्याला मिळतं का ही आशा सुद्धा कुठे ना कुठे लागून राहिलेली असते. त्यामुळे दरवेळी दोघांची भेट झाली की एक स्टोरी चालू होऊन जाते. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरे उद्धव ठाकरे आता तरी एकत्र येणार का? म्हणजे एक प्रचंड मोठं चॅनल आहे आणि त्याचं मराठी चॅनल पण आहे. ते त्यांनी तर हीच अशी हेडलाईनच टाकली की राज ठाकरे उद्धव ठाकरे आता तरी एकत्र येणार का? म्हणजे ते अक्षरशः विनंती करतात आहे. ते काय म्हणतात, तो गिडगिडा रहे हे इन दोनों के सामने, तुम्ही एकत्र या. तर याचं कारण काय असावं हे आपण पुढे बघू. त्याआधी हा विषय आता का चढायला सुरुवात झाली याच्याकडे बघू आणि मग याच्या मागचं जे मोठं कारण आहे हे मराठी मीडिया काय करते याच्याकडे आपण. आता असं बघा मित्रांनो की बहुतेक मतदार बहुतेक मतदार म्हणजे एक लॉयलिस्ट पार्टीचे मतदार सोडून द्या, जे सतत मागची 30 40 50 वर्ष एकाच पक्षाला मतदान करत आहेत किंवा एका आयडिओलॉजीला मतदान करत, ते सोडून द्या. पण एक बहुतेक मतदार हे एका स्टोरीला, एका कथानकाला, एका आख्यानाला मतदान करत असतात, ज्याला आजकाल नॅरेटिव्ह म्हणतात. आता असं लक्षात घ्या की लोकसभाच्या निवडणुका संपून 7 8 महिने झाले. आता विधानसभेच्या निवडणुका संपल्या. त्यात महायुतीला, भाजपला प्रचंड यश मिळालं. देवेंद्र मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे. ते सगळं संपलं. 1 महिना झाला. आता सीन कुठे शिफ्ट होतो आहे? आता सीन शिफ्ट होतो आहे महापालिकांच्या निवडणुकांकडे. आणि त्यातही मुंबईची महापालिका सगळ्यात मोठी. आणि ती जर का उबाटा हारली तर हा पक्ष संपण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे आता सीन कुठे शिफ्ट झाला? हा शिफ्ट तर होतो आहे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये. लोकल निवडणुकांना हा आता ज्याला काय म्हणतात फोकस शिफ्ट होतो. त्याच्यामुळे मग काय पाहिजे? एक लोकल तुम्हाला स्टोरी पाहिजे, कथानक पाहिजे, आख्यान पाहिजे. मुंबईच्या लोकांना मित्रांनो ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मागच्या 25 वर्षात फार मोठा फरक पडलेला नाही. अदर दॅन देवेंद्र फडणवीसांनी ज्या मेट्रो आणल्या त्याच्यामुळे जो काय फरक पडला असेल तो तो सुद्धा असा काही 40 50% पॉप्युलेशन करता फरक पडणे शक्य नाही. कारण मुंबईची पॉप्युलेशनच खूप मोठी आहे आणि हे काम आता सुरू झालंय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे काम आल्या आल्या सुरू केलं. निवडून आल्यानंतर मग मध्ये 2.5 वर्षाचा खंड पडला. त्याच्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यामुळे मग त्यांनी परत त्यानंतर ते निवडून आल्यानंतर हे काम सुरू केलंय. 3 4 मेट्रो चालू केले आणि एक 10 12 मेट्रो चालू करण्याचा त्यांचा फुल प्लॅन आहे. पण हा एक सोडला किंवा त्यांनी अटल सेतू चालू केला किंवा आता लिंकिंग काय नवीन एक त्यांनी रोड बांधला वगैरे, हे सगळं सोडलं तर मुंबईच्या लोकांच्या आयुष्यात खूप असा आमूलाग्र बदल लगेच घडणं शक्य नाही, वेळ. त्याच्यामुळे मग तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला एक काहीतरी स्टोरी पाहिजे. तर ही एक स्टोरी आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात. म्हणजे अशा या स्टोऱ्या बनवत राहायच्या आणि मुंबईच्या लोकांना बरं वाटलं पाहिजे. म्हणजे जे जुने शिवसेनेचे मतदार आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना ही आशा देत राहायची की हे दोघं भाऊ एकत्र येतील आणि एक प्रचंड मोठा असा रिजनल पक्ष तयार होईल. म्हणजे सब रिजनल मुंबई करता एक मोठा असा क्षेत्रीय पक्ष तयार होईल आणि जो भाजपला टक्कर देऊ शकेल. तर मित्रांनो गुम ही आहे की एक असा एक पक्ष तयार करायचा आहे जो भाजपला टक्कर देऊ शकेल. कारण आता काय झालं की भाजपला टक्कर देणारा क्षेत्रीय पक्ष उरलेला नाही. राष्ट्रीय तर कधीच संपला होता. काँग्रेस नावाचा पक्ष ते रिव्हाइव्ह होतो होतो तसं वाटत परत तो, म्हणजे त्याची परत अवस्था वाईट होते. आणि आता आपल्याला भाजप विरुद्ध लढण्याकरता नॅरेटिव्ह राहिलेला नाही. ही गोष्ट शरद पवारांच्या काँग्रेसच्या लक्षात आलेली असणार आणि त्याच्यामुळे सतत नवीन नॅरेटिव्हचा शोध असतो. अर्थात हे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे काही हा जुनच नॅरेटिव्ह आहे आणि ही मराठी प्रेस स्वतः स्वतः चालवत असते. पण तुम्ही असं लक्षात घ्या की आता म्हणजे तुम्ही परभणी बीडचं उदाहरण घ्या. ते परभणी बीडमध्ये भयंकर हत्या झाल्या. त्या हत्यांमध्ये एक मनुष्य जो सरपंच होता तो मराठा होता आणि दुसरी जी हत्या झाली तो मनुष्य शेड्यूल कास्टचा होता. त्याच्यातही तुम्ही बघा मित्रांनो की आता हे जे पक्ष आहेत महाविकास आघाडीचे ते किती नॅरो माइंडेड झाले आहेत आणि त्यांचा दृष्टिक्षेप किती छोटासा पिन पॉइंटेड होत चालला आहे, बारीक होत चालला आहे.
राहुल गांधी त्याच्यातही मराठा माणसाला भेटायला गेलेले नाही. जे मराठा कुटुंब होतं त्यांच्याकडे ते गेले नाही. ते कुणाकडे गेले? शेड्यूल कास्टकडे गेले. कारण आता काँग्रेसच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला आता शेड्यूल कास्ट आणि मुसलमानांचंच राजकारण करायचं. आपल्याला मराठे सुद्धा नकोत. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, जे रिपोर्ट्स तिथून येत आहेत मराठवाड्यातून किंवा वेस्टर्न महाराष्ट्रातनं किंवा एकूणच महाराष्ट्रातनं, ते मराठा लोक अतिशय नाराज आहेत. जे मराठा जुने नेता आहेत, ज्यांनी खरं म्हणजे काँग्रेस उभी केली. हे काय मी सांगायची गरज नाही. शरद पवार सुद्धा एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, सगळे मोठे मोठे जे मराठा नेते होते त्यांनीच काँग्रेस बांधली. पण आज मराठा नेते नाराज झालेले आहेत. आणि राहुल गांधी कुठे ना कुठे ओबीसी म्हणजे अर्थात शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम आहेत, पण त्याच्याबरोबर ओबीसीचं राजकारण ते करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि त्याच्याचमुळे ते तिथे जाऊन बीड, परभणीला जाऊन ते मराठा माणसाच्या घरी गेलेले नाही. जो देशमुख, संतोष देशमुख जो होता त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, त्यांच्याकडे ते गेले नाही. ते कुणाकडे गेले? सोमनाथ सूर्यवंशी, जो की शेड्यूल कास्ट मनुष्य होता, त्याच्याकडे कार्यकर्ता होता, त्याच्याकडे ते मित्रांनो जाऊन आले. आणि शरद पवार मात्र संतोष देशमुखच्या घरी गेले होते. आणि मग त्यांना काउंटर करायला अर्थात अजित पवार तिथे मैदानात उतरले, पण तो वेगळा विषय. तर हे जे महाविकास आघाडीचे जे आता घटक पक्ष आहेत, ते अगदी बारीक छोट्या छोट्या वोट बँकच्या मागे लागलेले आहेत. पण त्यांना माहिती आहे, जी मोठी वोट बँक आहे ती भाजप आणि महायुती घेऊन गेलेली आहे. तर आपल्या ओरिजिनल उदाहरणाकडे परत येऊ. मुंबईत सुद्धा हाच नॅरेटिव्ह तयार करण्याचा मित्रांनो प्रयत्न होतो आहे. आता नॅरेटिव्हचं महत्व फार आहे, हे कृपया लक्षात घ्या. म्हणजे काही उदाहरणं देतो मी तुम्हाला. ती असं बघा: सेक्युलरिझम, इंडिया शायनिंग, अच्छे दिन, गुजरात मॉडेल, मराठा आरक्षण, हिंदुत्व, हे सगळे नॅरेटिव्ह आहेत. हे असले नॅरेटिव्ह जनतेमध्ये पेरून मतं गोळा करण्याचं काम राजकीय पक्ष, राजकीय नेते सतत करत असतात. याच्यात एक वर्ड ऑफ कॉशन असा, क्रिटिकल गोष्ट ही, की जर का हे जे नॅरेटिव्ह आहेत हे तुम्हाला काही काळ यश देऊ शकतात, पण तुमची विश्वासार्हता तेव्हाच वाढेल, तुम्हाला रिपीट वोट तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही हे जे नॅरेटिव्ह बोलता याच्यावरती कुठेतरी तुम्ही काहीतरी काम करता. म्हणजे उदाहरण काँग्रेसचंच देऊ. सेक्युलरिझम जो आपल्या देशात चालणारा सगळ्यात जुना नॅरेटिव्ह आहे, ते म्हणजे मुसलमानांकरता वेगळे कायदे. एका वाक्यात सांगायचं तर याच्याविषयी खूप बोलून झालेलं आहे, तुम्ही सुद्धा वाचत असाल, टीव्हीवरती बघत असाल, आणि तुम्हालाही बऱ्यापैकी माहिती असेल. पण एका वाक्यात सांगायचं तर सेक्युलरिझम म्हणजे काय, आपल्या देशातलं सेक्युलरिझम म्हणजे काय, तर मुसलमानांकरता वेगळे कायदे, जे की नेहरूंनी चोरून आपल्या संविधानात घुसवले होते. तर हा नॅरेटिव्ह काँग्रेसनी कित्येक दशकं चालवला, आतापर्यंत चालतो आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसला मुसलमानांची मतं दशकन दशकं मिळत होती, आजही मिळत आहे. हे एक उदाहरण. नॅरेटिव्हचं दुसरं उदाहरण, मोदींनी 2013 मधनं ते 13 मधनं 14 मध्ये, तेव्हा ते कॅम्पेनिंगच्या दरम्यान अच्छे दिन असं म्हणत होतं. ते अच्छे दिन इव्हेंच्युअली भारतातल्या काही म्हणजे लोअर मिडल क्लास लोकांकरता आणि गरिबांकरता अंशतः तरी ते अच्छे दिन त्यांना बघायला मिळाले फायनान्शियली. मी हे म्हणेन की जो मिडल क्लास आहे त्याला कल्चरली अच्छे दिन बघायला मिळाले. राम मंदिर मिळालं, 370 हटलं, ट्रिपल तलाक क्रिमिनलाइज झाला, वक्फ ऍक्ट येतोय, वगैरे वगैरे वगैरे. तर जे मिडल क्लास होता त्यांना कल्चरली अच्छे दिन मिळाले, आणि जे गरीब होते त्यांना फायनान्शियली अच्छे दिन मिळाले. त्याच पद्धतीने हिंदुत्व हा सुद्धा एक जो नॅरेटिव्ह आहे, जसं मी आधीच्या उदाहरणात सांगितलं, तो काही अंशाने का होईना मोदींनी पार पाडला. त्याच्यामुळे सेक्युलरिझममुळे काँग्रेसला मुसलमानांची मतं मिळतात, आणि हिंदुत्वामुळे हिंदूंची मतं भाजपला आता सतत मिळत आहे. तर आपला ओरिजिनल प्रश्न हा, की आता हे नवीन हा जो एक नॅरेटिव्ह आहे मुंबई करता, हा ही मराठी मीडिया का तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, का ते घडत आहेत? त्याचं एक कारण मी आधीच सांगितलं, की हे जर का हे दोघं बंधू एकत्र आले तर भाजपला कुठेतरी आळा बसू शकेल. कारण आता शरद पवार, राहुल गांधी भाजपला आळा बसवण्यात अयशस्वी झाले ते अगदी स्पष्ट आहे. त्याच्यामुळे हे दोघं जर का एकत्र आले तर भाजपला कुठेतरी मुंबईत तरी आता आळा बसू शकेल का, असं याच्या मागचं कारण आहे. आणि अर्थात याचं जे सोर्स आहे, याचा जो मेन कारण आहे, त्याचा जो स्रोत तो हा, की ही जी प्रेस आहे आपली, लिबरल प्रेस आहे मुंबईची मोठी, दिल्लीला पण त्याची एक आहे, की जे मोठ्या शहरांमधले हे जे एडिटर्स आहेत यांना हिंदुत्वाचा तिटकार आहे. कारण यांना चालवणारे लोक परदेशी बसलेले आहेत. हे जे नवीन 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 युट्यूब चॅनल्स मोठे मोठे एडिटर लोकांनी चालू केले, याचा स्रोत मित्रांनो परदेशात आहे. आणि त्याच्यामुळे हे जे म्हणजे टीव्ही चॅनल्स तर तुम्ही आहेतच, तिथं हिंदुत्वाचा तिटकारा त्यांना आहे, त्यांना त्यामुळे भाजपचाही तिटकार आहे. पण आता हे जे
युट्यूब चॅनल सुद्धा आहेत, यांना सुद्धा मित्रांनो परदेशातनं प्रचंड पैसा येतो आणि त्यामुळे त्यांना भाजपचा हिंदुत्वाचा जबरदस्त चिटका आहे. त्यामुळे ते सतत काहीतरी शोधत असतात की असं काहीतरी होतं का की ज्यांनी भाजपला आळा बसू शकेल. त्याच्यामुळे केव्हा हे दोघं भाऊ एकत्र आले की दोन नवीन शक्ती उदयाला येणार. आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार. राज ठाकरे, बाळासाहेबांचे दिवस परत येणार, इथे इथे. आता मित्रांनो, हे तपासून बघणे खरोखर भाग आहे की हे दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे का. तर असं लक्षात घ्या की तुम्ही जर का या दोघांचा इतिहास बघितला तर हे दोघं एकत्र येण्याची अजिबात शक्यता नाही. खरं म्हणजे दोघं कट्टर शत्रू आहेत, राजकीय कट्टर शत्रू आहेत. पण ते एकाच कुटुंबाचा हिस्सा असल्याने ते एकमेकाला दिसले, लग्नात भेटले, समारंभात दिसले, काही आलं की ते एकमेकाला हसतात, काय मिठी मारत असतील वगैरे. पण खरं म्हणजे दोघं एकमेकाचे राजकीय कट्टर शत्रू आहेत. असं बघा की 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, याचं कारणच त्यांचा चुलत भाऊ उद्धव ठाकरेच होता. पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी हळूहळू करून सगळ्यांनाच बाहेर केलं. जे जे लायक नेते होते, राज ठाकरे सोडून गेले, नारायण राणे सोडून गेले, त्यानंतर छगन भुजबळ त्यानंतर आधीच सोडून गेलेले होते. त्यानंतर मनोहर जोशी जे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे, त्यांचा सुद्धा अपमान करायचा मौका उद्धव ठाकरेंनी कधी सोडला नाही. त्याच्यामुळे त्यांचा फोकस एक क्लिअर होता की मी सोडून जो जो मोठा नेता असेल शिवसेनेमधला त्याला बाहेर काढायचा. आणि त्या त्या प्लॅनवरती त्यांनी काम केलं आणि सगळ्यांना त्यांनी बाहेर काढून टाकलं. आज त्यांच्याकडे एकही नेता उरलेला नाही. तर 2006 मध्ये राज ठाकरेंना जी शिवसेना सोडावी लागली त्याचं कारण अर्थात उद्धव ठाकरे होतं. आणि तेव्हापासून त्यांनी ती दुश्मनी निभावलेली आहे. पण शिवसेना आणि मनसे, राज ठाकरेंचा पक्ष, हे जवळजवळ सारखेच असल्याने, कल्चरली सुद्धा सारखेच असल्याने, मॅनपॉवर सुद्धा सारख्याच बॅकग्राऊंड मधनं येत असल्याने, त्याच प्रकारची लोक असल्याने आणि ते जवळजवळ एकाच एरियात काम करत असल्याने, मुंबई, पुणे, नाशिक इत्यादी, राज ठाकरेंना फारसे यश मिळाले नाही. त्यांना एकदा नाशिकमध्ये ते तिथली जी महानगरपालिका होती तिथे निवडून आले होते, पण त्यानंतर त्यांना ते यश रिपीट तसं फारसं करता आले नाही. अर्थात त्याचं कारण दुसरंही आहे. पण त्याचं मेन कारण मित्रांनो शिवसेना होती हे आहे. आणि शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष होता हे पण त्यांचं कारण आहे. कारण राज ठाकरे तसे संस्काराने हिंदुत्ववादीच आहेत आणि त्यांचा विश्वास हिंदुत्ववादावरच आहे. त्याच्यामुळे त्यांना फारसं यश, उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी होती शिवसेना तोपर्यंत त्यांना हे यश मिळालं नाही. पण 2019 पासून हं, त्यांना त्यांना ही ऑपॉर्च्युनिटी दिसली आणि त्याच्याकडे मी येतो की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जेव्हा महाविकास आघाडी बनवली आणि भाजपला सोडून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा राज ठाकरेंनी काय केलं त्याच्याकडे येतो. त्याआधी मी तुम्हाला मित्रांनो एक 5 उदाहरणं देऊ इच्छितो. त्याच्यात अर्थात हे एक 2019चं पण उदाहरण येईल. ती 5 उदाहरणं हे बियॉन्ड डाऊट तुम्हाला हे साबित करतील की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना आपला कट्टर शत्रू मानतात, कट्टर राजकीय शत्रू मानतात. आणि ते कित्येक आता दशक, जवळजवळ 20 वर्ष झाले ते उद्धव ठाकरे जिथे असतील त्याच्या अपोजिट जाऊन उभे राहतात. ते सतत हेच करत आहेत. त्याची मी 2018 पासूनही तुम्हाला उदाहरणं देऊ इच्छितो. 2018 मध्ये उद्धव ठाकरे भाजप बरोबर होते. त्यामुळे राज ठाकरेंनी काय केलं, त्यांनी 2018 मध्ये मित्रांनो शरद पवारांचा इंटरव्ह्यू घेतला. म्हणजे ते खरं म्हणजे स्वतः हिंदुत्ववादी असूनही त्यांनी हे आपला मनाविरुद्ध जाऊन त्यांनी शरद पवारांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांची प्रचंड तारीफ केली. एका ग्राउंडमध्ये इंटरव्ह्यू घेतला. उदाहरण नंबर 1, 2019 मध्ये, जुलै 2019 मध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका जस्ट थोडस त्याच्या आधी ते जाऊन सोनिया गांधींना भेटले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की राज ठाकरेंना त्यांनी त्यावेळेची जी काँग्रेस आणि यांची आघाडी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, त्या आघाडीत त्यांनी घ्यावं. पण सोनिया गांधींनी त्यांना तसं होऊ दिलं नाही. उदाहरण क्रमांक 3, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपचा साथ सोडला आणि त्यांनी महाविकास आघाडी बनवली आणि बरोबर 2च महिन्यांनी म्हणजे 23 जानेवारी 2021, बाळासाहेब ठाकरेंची 93वी मित्रांनो जयंती, त्या दिवशी राज ठाकरेंनी काय करावं, त्यांनी आपला जो झेंडा होता, जो आपला त्यांच्या मनसेचा झेंडा होता त्याच्यावरती इंजिन असे तो चेंज करून त्यांनी त्याच्यावरती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली, भगवा आणला आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्यांनी इन्स्क्राईब केली. बरोबर. 2018 मध्ये उद्धव ठाकरे भाजप बरोबर होते म्हणून त्यांनी शरद पवारांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यानंतर जाऊन त्यांनी सोनिया गांधींना विनंती केली की त्यांना आघाडीत घ्यावं. ते झालं नाही. मग त्याच्यानंतर उद्धव ठाकरे तिकडे चालले गेले महाविकास आघाडीत. म्हणून मग राज ठाकरेंनी काय करावं, त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली.
त्यानंतर एप्रिलमध्ये 2022 मध्ये त्यांनी भोंग्यांवरती हल्ला चालवला, मस्जिदीवरती. आणि आता तर त्यांनी सरळ सरळ काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला आणि आता ते भाजप बरोबरच महायुतीमध्ये राहतील अशी शक्यता पूर्ण दिसते आहे. येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप बरोबरच ते राहतील, इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली. ते भाजपचा त्यांना सपोर्ट राहील आणि ते जिथे शक्य आहे ते भाजपला सपोर्ट करतील अशी लक्षणं पूर्णतः दिसत आहेत. त्याच्यामुळे हे दोघं भाऊ एकत्र येतील का, हा जो मित्रांनो नॅरेटिव्ह जाण्याचा प्रयत्न होतो आहे, तो अतिशय खोटारडा मिथ्या नॅरेटिव्ह आहे. तो असं काहीही होणार नाही आहे. हे दोघं कधीही एकत्र येणार नाही. किंबहुना मी असं म्हणेन की आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये भाऊ एकत्र येण्यापेक्षा भावांनी एकामेकाविरुद्ध लढण्याचीच उदाहरणं फार जास्त आहेत. त्याच्यात अर्थात महाभारताचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते सगळ्यात प्रसिद्ध आहे. तर संपवताना सांगायचा मुद्दा एवढाच की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाहीत. पण तुम्हाला कधी पण तुम्हाला म्हणणं म्हणणं या असल्या खोट्या नॅरेटिव्ह, खोट्या मिथ्या नॅरेटिव्हनी तुम्हाला बॉम्बार्ड करण्यात येईल. तर सावध राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.